जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्यौनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सहरस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्. मृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मना, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. नवमस्कंदाची अवतरणिका. नवमस्कंद अध्याय प्रथम. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम, पृषदाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी, विवाहित झाला सुकन्याशी. नाभाग अंबरीश कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासा दुःख निवृत्ती पंचमात सांगितली ती. इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी. सगरचरित्र अष्टमी. भगीरथ कथा नवमी गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी. इक्ष्वाकू वंशबेल द्वादशी. निमी वंश त्रयोदशी. चतुर्दशी चंद्रवंश. रुचिक जमदग्नी परशुराम. पंचदशी कथा उत्तम. षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा. क्षत्रवृद्ध रजी वंश, रजी राजवंश. सप्तदशी कथा सुरस. ययाती चरित्र अष्टादशास 19 वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरत कथा. विसोत्तमी निवेदिता. भरतवंश रंतिदेव कथा 21व्या अध्यायी. पांचाल कौरव मगध वंश 22व्यात सुरस. अनुद रय्यू तुर्वसु यदुवंश 23व्या माझी. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. आयचा नवमस्कंद पूर्ण, पुढे दशम पूर्वार्ध. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज ज्येष्ठ शुद्ध
14/1946 पौर्णिमेचा दिवस लागलेला आहे, म्हणून वटपौर्णिमेचा सुद्धा आजचा दिवस आहे. आणि उद्यापर्यंत सकाळी 7:30पर्यंत पौर्णिमा आहे आणि नंतर प्रतिपदा सुरू होईल. आजच्या या आपल्या निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी एक दुःखद बातमी आहे. आपल्या मिरज येथील वीणास्वामींचा जो मठ आहे त्या मठातील श्री कौस्तुभ महाराज यांच्या मातोश्री, त्यांचं नाव श्रीमती मंगलाताई रामदासी असं होतं. त्यांना आपण सगळेजण प्रेमाने अक्का असं म्हणत होतो. त्यांचं काल रामपदी त्या विसावल्या. त्यांच्याबद्दल 1-2 शब्द आपल्याला या ठिकाणी बोलायचे आहेत. समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये काही ओव्या दिलेल्या आहेत. जवळपास माता आई या अनुषंगाने 28 ओव्या संपूर्ण दासबोधामध्ये आहेत. एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, एक देवगुरु, एक बोलीजे जगद्गुरु, सकळ कळा. दशक 5 समास 2 मध्ये ओवी आहे. आणि अजून एक ओवी महत्त्वाची आहे. त्याचा महिमा कळेल कोणाला. त्या भगवंताचा महिमा कोणालाच लक्षात येत नाही, कोणालाच कळणार नाही. आणि तो भगवंत सगळ्यांचं पालन करतो. आणि हे त्याचं ब्रीद सत्य करण्यासाठी त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला. भगवंताचं कृपाळूपण, भगवंताची दया, भगवंताचं प्रेम, भगवंताची माया काय असते हे समजण्यासाठी तो प्रत्येकाच्या ठिकाणी आईच्या रूपाने प्रगट झालेला. त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वाटून कृपाळू झाला. प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे. अशा 2 ओव्या या ठिकाणी मला महत्त्वाच्या वाटतात. तशा 28 ओव्या आहेत. आता या ज्या अक्का होत्या कौस्तुभ महाराजांच्या आई, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे मला. अनेक मठामध्ये जेव्हा मी जातो तेव्हा मला नेहमी प्रश्न पडतो, त्यामध्ये असणाऱ्या ज्या भगिनी आहेत त्या वंशामध्ये कशा आल्या, त्यांचं पूर्वीचं काय म्हणतो आपण पुण्य होतं, किंवा त्यांनी काय असं कमवलं की त्यांचा विवाह त्या मठाच्या परंपरेमध्ये झाला. अशा गोष्टी विचारणं हे सुद्धा मला फार आवडीची गोष्ट होती. असंच मी अक्कांना त्या दिवशी एकदा असं विचारलं होतं, तेव्हा त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. आता समर्थ संप्रदायामध्ये आल्यानंतर श्री गोजीवनदास चोंडे महाराज यांचं नाव आपण ऐकलं असेल, आणि नसेल ऐकलं तर अगदी जवळपास त्यांचं पूर्ण चरित्र जे आहे ते आपण सुद्धा वाचावं असंच ते चरित्र आहे. गोजीवन चोंडे महाराज, आपण जेव्हा सज्जनगडावर जातो, सुरुवातीला जेव्हा पायऱ्या चढतो तेव्हा गोमातेचं त्या ठिकाणी मंदिर आहे आणि पुढे मारुतीसुद्धा आहे त्याच्याच अपोजिट. त्या ठिकाणी हे गाईचं जे मंदिर आहे ते स्थापन केलेलं आहे. गोजीवनदास चोंडे महाराजांच्या त्या स्मृतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी गाईचं आपल्याला प्रथम दर्शन होतं. या चोंडे महाराजांच्या त्यांचे जे पुत्र होते त्यांचं नाव रघुनाथ महाराज, रघुनाथ बाळकृष्ण चोंडे महाराज. आणि या रघुनाथांच्या ज्या भगिनी होत्या त्यांचं नाव उर्मिला, म्हणजे आता आपण त्यांना उर्मिला आजी असं म्हणूया. या उर्मिला आजी ज्या होत्या त्यांची मुलगी म्हणजे आपल्या अक्का. आणि अक्का मला सांगायच्या, लहानपणी वाईमध्ये असताना आमच्याकडे अनंतदास महाराज अनेक वेळा येऊन गेलेले आहेत. आता अनंतदास महाराज जे धाराशिवला ज्यांची समाधी आहे, ज्यांनी समर्थांचं सप्तकांडात्मक चरित्र लिहिलेलं आहे, त्या अनंतदास महाराजांचे गुरु म्हणजे गोजीवनदास चोंडे महाराज. आणि त्यामुळे त्यांचं नेहमी येणं चोंडे महाराजांच्याकडे व्हायचं. आणि त्या अर्थाने अक्का म्हणायच्या, अनंतदास महाराजांना आम्ही मामाच असं म्हणत होतो. तर ह्या अक्का ज्या आहेत त्यांचा ह्या मिरजच्या वीणास्वामींच्या मठामध्ये त्या आल्या आणि तेव्हापासून त्यांचा संसार सुरू झाला. आणि अगदी या कौस्तुभ महाराजांचे वडील असेपर्यंत त्यांनी आपल्या पतीची जशी सेवा केली तशीच पुढे रामरायाची सुद्धा त्याच निष्ठेने केली.
महाराजांच्या म्हणजे कौस्तुभ महाराजांचं वय 14-15 वर्षाचं असताना वडील गेले आणि 14-15 वर्षापासून आज ते मठ अगदी उत्तम रीतीने सांभाळत आहेत. मग कीर्तन महाविद्यालय असो, त्या ठिकाणी असणारी गोशाळा असो, श्रीमद भागवताचा सप्ताह असो, गावोगावी वेणास्वामींच्या समर्थांच्या पादुका घेऊन जाणं असो आणि इतर गावांमध्ये कीर्तन संमेलनाचं आयोजन असो, या प्रत्येक कामामध्ये या कौस्तुभ महाराजांचा खूप मोठा वाटा आहे. अनेक जण त्यांच्याकडून कीर्तनाची परंपरा घेऊन, कीर्तनाचे प्रशिक्षण घेऊन आज चांगल्या प्रकारे कीर्तनकार झालेले आहेत. खूप नावं आहेत, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण त्या सगळ्यांचा अधिकार आजही तेवढाच मोठा आहे. ज्या वेणास्वामीच्या परंपरेमध्ये जे अभिप्रेत होतं तेच कौस्तुभ महाराज आज करत आहेत. आणि त्यांच्या मागे एका भक्कम साथ जी होती ती आमच्या अक्कांची होती. काल जरी त्यांनी देह ठेवला तरी कालचा दिवस जो आहे तो विशेष होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 351 वर्ष काल पूर्ण झाली, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. आणि त्याच दिवशी आमच्या अक्काने देह ठेवला. त्या अक्कांच्या प्रती आपण सर्वजण नतमस्तक होऊया. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून आपण आजच्या या निरूपणाला सुरुवात करीत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. भगवान श्रीरामांच्या अन्य लीलांचे वर्णन श्रीमद भागवतामध्ये 335 अध्याय प्लस महात्म्याचे 10 अध्याय. 335 अध्यायामध्ये रामायणाचा भाग किंवा रामाचं चरित्र जे आहे ते फक्त 2च अध्यायांमध्ये दिलेलं आहे, जो आपण मागच्या आठवड्याचा एक अध्याय पाहिला. आता रामांच्या अन्य लीलांचे वर्णन आजच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायचं आहे. शुकदेव परीक्षित राजाला सगळं सांगत आहेत. त्यामध्ये ते म्हणतात, भगवानात्मनात्मानं राम उत्तमकल्पकैः सर्वदेवमयं देवं इज आचार्यवान मुखैः. भगवान श्रीरामचंद्राने वसिष्ठांचे आपले आचार्य म्हणून नेमणूक केली आणि त्यांच्याकडून उत्तम सामग्रीने खूप यज्ञ जे आहे ते संपन्न केले आणि परमात्म्याचं स्वयंप्रकाश अशा आत्म्याचं त्यांनी पूजन केलं. कोणी केलं? रामानेच केलं. आता राम जे आहेत ते स्वतः भगवंत आहेत, पण या ठिकाणी मनुष्य देह धारण केलेला आहे आणि म्हणून यद्यद आचरिते श्रेष्ठः तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. याप्रमाणे एक आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श बंधू, भाऊ आणि परित्राणाय साधूनाम, हे सुद्धा आपलं जे ब्रीद आहे ते सत्य करण्यासाठी हे रामायण जे आहे, रामाच्या अनेक लीला ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी यज्ञ केला. ते यज्ञामध्ये जसं आपल्याला माहिती आहे, यज्ञामध्ये होता असतो, ब्रह्मदेव असतात, अध्वर्यू असतात, उद्गाता असतात. यांना आपापली कामं वाटून दिलेले असतात. त्याप्रमाणे त्यांना त्या त्या दिशेची, ज्या ज्या दिशेला त्यांची स्थापना किंवा त्यांचं कार्य होतं त्या त्या दिशा त्यांना, म्हणजे त्या दिशेला असणारं राज्य जे आहे ते सुद्धा दक्षिणा म्हणून त्यांना रामाने देऊन टाकलं. आता हे सगळं राज्य दिल्यानंतर जेवढी भूमी शिल्लक राहिली ती त्यांनी इतर आचार्यांना सुद्धा दक्षिणा म्हणून दिली आहे. आणि संपूर्ण भूमी, हे जे भूमंडळ आहे त्याचा अधिकारी खऱ्या अर्थाने निस्पृह ब्राह्मणच आहे, असं या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये म्हटलेलं आहे. आचार्याय ददौ शेषां यावती भूस्तदंतरा मन्यमान इदं कृष्णं ब्राह्मणो अर्हती निस्पृहा. निस्पृह ब्राह्मण हेच या ठिकाणी प्रमुख आहेत आणि त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी रामांचा जो स्वभाव होता तो त्या प्रकारचा होता. आता या ब्राह्मणानं एवढं महत्त्व का, याबद्दल थोडासा विचार करूया. देवता जे आहेत त्या देवतांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपण त्या देवतांना प्रसन्न करून घेतो. ते प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र असतात. प्रत्येक देवतेचा मंत्र वेगवेगळा आहे.
म्हणजे त्या मंत्राचा ठरलेला जप झाला. जप होता 13 कोटी, प्रत्यक्ष भेटेल जगजेठी, असं समर्थ म्हणतात. म्हणजे ते राम त्या जपाने, त्रयोदश अक्षरीच्या जपाने आपल्याला प्राप्त होतात. दैवाधीनम जगत मंत्रम, दैवाधीनम जगत सर्व मंत्राधीनाच्या देवता. म्हणजे देवांना प्राप्त करण्यासाठी मंत्र आहेत, म्हणजे मंत्राच्या अधीन सगळ्या देवता आहेत. आता हे जे मंत्र आहेत ते मंत्र कोणामुळे आपल्याला प्राप्त झाले, तर ते दृष्ट्या अशा ऋषींच्यामुळे आपल्याला प्राप्त झाले. ते मंत्र ब्राह्मणाधीना, ते मंत्र ब्राह्मणांकडून आपल्याला प्राप्त झाले. आणि म्हणून श्लोकात शेवटी म्हटलेलं आहे तस्मात ब्राह्मण देवता. म्हणून ब्राह्मणांना जे महत्त्व आहे ते रामाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. भगवान राम ब्राह्मणांनाच आपले इष्टदेव मानतात असं जेव्हा प्रजेला समजलं, तेव्हा सगळी प्रजा जे म्हणतात की रामाना असं म्हणतात की आपण सर्वांचे एकमेव स्वामी आहात. माता रामो मत्पिता रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने. रामा, तुझ्याशिवाय आम्ही कोणालाही जाणत नाही, कारण तूच एक आमच्यासाठी परमेश्वर आहे. मग म्हणतात नमो ब्राह्मण देवाय रामाय कुंठ मेधसे, म्हणजे मेधा जिथे कुंठित होते. उत्तम श्लोक धुर्याय न्यस्त दंडार्पितांग्रये, जे कोणालाही कधी दुःख देत नाहीत. राम जे कोणालाही दुःख देत नाहीत. आणि आपल्या दृष्टीने आपण विचार करतो तर आपल्या संसारामध्ये दुःखच आहे. आता हे दुःख जे आहे ते कोणामुळे आहे, त्या रामाची कृपा आहे म्हणून ते दुःख आहे. आणि जर आपण विचार केला तर ते दुःख जे आहे त्याचं मूळसुद्धा माझंच वर्तन आहे, माझंच वागणूक आहे, माझाच व्यवहार आहे. मग आपण दोष देतो तो देवतेला देतो, आपण दोष देतो तो इतरांना देतो. पण या रामाने अशा सगळ्या महापुरुषांना आपले चरणकमल दिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या चरणाचा आश्रय घेऊन अनेक संत जे आहेत ह्या आपला देह सार्थकी करून गेलेले आहेत. आता एवढं रामाचं राज्य, आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं रामराज्य कशाला म्हणतात हे सुद्धा आपण समर्थांच्या शब्दात पाहिलेलं आहे. त्या रामाच्या चरित्रामधला एक प्रसंग आहे. कदाचित लोक जिज्ञासूर सुगूढो रात्र्यामल लक्षिता चरणवाचो शृण्वद रामो. रात्रीच्या वेळेस राम जे आहे ते आपल्या सगळ्या प्रजेमध्ये जेव्हा निरीक्षण करण्यासाठी फिरत असतात, तेव्हा एके दिवशी त्यांना एक संवाद ऐकू आला. गुप्तपणे फिरत असताना ते ऐकू आलं. ते काय ऐकलं त्यांनी, कोणाच तरी बोलणं ते ऐकत होते. नाहम बिभर्मी त्वाम दुष्टां सतीं परवेक्षगाम स्त्रीलोभी बिभ्रयात सीताम रामो नाहम भजे पुन्हा. त्यातला जो पती होता, त्यातला जो माणूस होता, तो आपल्या त्या स्त्रीला, पत्नीला सांगत होता की तू दुष्ट आणि कुरटा आहेस. तू तुझ्या दुसऱ्याच्या घरी राहून आता माझ्या घरी येत आहेस. आणि पण तो राम स्त्री लोभी असेल म्हणे, पण मी काही तुला आपल्या घरात ठेवून घेणार नाही, राम ठेवून घेत असतील असं म्हणून तो संवाद रामाने तो ऐकला. इथे लोकात बहुमुखात, म्हणजे आता ही कुजबूज जी आहे ते अनेक लोकांच्या तोंडी ऐकू येऊ लागली. दुराराध्या संविता पत्याभीतेन सा त्यक्ता प्राप्ता प्राचेत शास्त्रमहा. आता हा लोकापवाद झाला. आणि रामाने त्या प्रजेचा विचार, प्रजेचे जे काय म्हणतात, प्रजेचा जो विचार होता त्याच्याकडे रामाने जास्त लक्ष दिलं. आणि राजा रामाने सीतेचा त्याग केला. पत्नी सीतेचा त्याग नाही केला, पण राजा रामाने त्या सीतेचा त्याग केला. अशी गोष्ट रामायणामध्ये घडलेली आहे. अंतर्वत्न्यागते काले यमौसा शुश्रूषे सुतौ कुशोलव इतख्यातो तयोश्चक्रे क्रिया मुनिही. त्यावेळी सीतामाता ज्या आहेत त्या गर्भवती होत्या. लक्ष्मणाला आज्ञा झाली, सुमंताने रथ आणला, लक्ष्मण त्याबरोबर गेलेले आहेत आणि सीतेला घेऊन वनामध्ये गेलेले आहेत. आता सीतेचे जे डोहाळे आहेत ते सीतेचे डोहाळे जे आहेत त्याचं एक खूप छान आख्यान आपल्या तंजावरच्या मठामध्ये पुरातन काळापासून लिहून ठेवलेलं आहे. आजही त्या आख्यानावर अनेक प्रकारची कीर्तनं त्या ठिकाणी रामायणाच्या या 9 दिवसामध्ये होत असतात. तसं त्या सीतेला त्याने नेऊन सोडलेलं आहे आणि कुठे तर वाल्मिकींच्या आश्रमामध्ये लिहून सोडलं.
आणि त्यावेळेस वाल्मिकी ऋषींनी तिचं स्वागत केलेलं आहे आणि तिला वनदेवी हे नाव प्राप्त झालं आणि ती वनदेवी त्या आश्रमवासियांच्याबरोबर राहू लागली. यथाकाश वाल्मिकींच्या आश्रमामध्ये असताना त्या सीतेने जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांची नाव म्हणजे कुश आणि लव. कुशलव रामायण गाती आपण ऐकलेलं आहे. आता हे कुशलव आपल्या संदर्भामध्ये कोण? रामदासी संप्रदायाच्या दृष्टीने कुशलव म्हणजे कोण? आमच्या आत्माराम महाराजांच्या श्रीदास विश्रामधाम या ग्रंथामध्ये 119व्या प्रकरणामध्ये एक ओवी येते. शिवरामस्वामी तो अंश लवाचा, प्रताप ऐकिला की मागे त्याचा, जगन्नाथ बाबा तो अंश कुशाचा, गुरुभक्त दोघेही निस्सीम. म्हणजे शिवरामस्वामी हे म्हणजे लवाचा अंश होते आणि जगन्नाथ बाबा हे कुशाचा अंश होते. जगन्नाथ बाबा किंवा जगज्जीवन स्वामी म्हणजे आपल्या तळवळ मठाचे आद्य संस्थापक, तळवळ जिल्हा धाराशिव. आणि शिवरामस्वामी म्हणजे आपचंद मठाचे ते शिवरामस्वामी जे लवाचे अंश होते. आणि गुरुभक्त दोघेही निस्सीम, असं या ठिकाणी हा संदर्भ आपल्याला लवकुशाच्या बाबतीत, आपण लवकुश म्हणतो पण खरं म्हणजे कुशलव असं येते. आणि आता पुढे, आता या राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे जे 4 बंधू होते त्यांच्या पुत्रांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. अंगदश्च चित्रकेतुश्च, जे लक्ष्मणाचे 2 पुत्र जे आहेत ते अंगद आणि चित्रकेतू असे होते. तसंच भरतालाही 2 पुत्र होते, त्यांची नावं दिली आहे. तक्ष आणि पुष्कल हे भरताचे. शत्रुघ्न जे आहेत, सुबाहू श्रुतसेनश्च शत्रुघ्नस्य बहुवतुः, शत्रुघ्नाचे 2 पुत्र त्यांची नावं सुबाहू आणि श्रुतसेन. आणि भरताने दिग्विजय करताना अनेक गंधर्वांचा संहार केला असं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यामधनं जे संपत्ती प्राप्त झाली ती त्यांनी रामांच्या पायी आणून अर्पण केलेली आहे. तदीयं धनमानीय सर्वं राज्ञे निवेदयत, शत्रुघ्न मदोपुत्रं लमण नाम राक्षसम. आता यामध्ये अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या शत्रुघ्न म्हणजे घ्न या शब्दाचा अर्थ नाश करणे. शत्रूंचा नाश करणारा तो शत्रुघ्न. या शत्रुघ्नाने मधुवनामध्ये, आता मधुवन म्हटलं की आपण कृष्णाच्या चरित्रामध्ये जातो. मधुवन कुठे आहे की मधुवन, त्यामध्ये मधु नावाच्या राक्षसाचा पुत्र लवण या राक्षसाला या शत्रुघ्नाने मारलेला आहे. हत्वा मधुवने चक्रे मथुराम नाम वै पुरीम. आणि शत्रुघ्नाने वसवलेली जी नगरी आहे तिचं नाव मधुरा असेल कदाचित पूर्वी, आपण त्याला आता मथुरा असं म्हणतो. मथुरा नावाची जी नगरी आहे ती शत्रुघ्नाने वसवलेली आहे. म्हणजे कसं आहे पहा, पुढे आता दशमस्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार आहे आणि त्यावेळेस ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण मॅच फिक्सिंग म्हणतो, सगळी जी तयारी करायची असते ती तयारी करण्यासाठी म्हणून या शत्रुघ्नाने त्या ठिकाणी मथुरा नगरी वसवलेली आहे. या ठिकाणी पुढे कारागृहामध्ये भगवान श्रीकृष्णांचं प्रागट्य होणार आहे. मनोनिक्षिप्य तनयो सीता भरता विवासिता, ध्यायंती रामचरणो विवरम प्रविवेश. आता पुढे अजून दिलेलं आहे, रामाने सीतेचा त्याग केला, सीतेदेवांनी पुत्रांना जन्म दिला आणि त्या दोन्ही पुत्रांना वाल्मिकी ऋषींच्या हवाली केलं, त्यांच्याकडे पालनपोषणासाठी ठेवलं. आणि पुढे त्या सीतेच्या स्मृतींची आठवण रामांना होत आहे आणि रामांच्या चरणकमळाचे ध्यान करीत असताना सीतेने भूमी प्रवेश केला. आता पुन्हा आपल्या समर्थांच्या चरित्राकडे थोडा संदर्भ लावायचा. सीतेने भूमी प्रवेश केला, भूमीमध्ये सीता गेली. आता हा जो भाग आहे तो आणि समर्थ चरित्रातला एक भाग अगदी जवळपास सारखाच आहे. तो कोणता तर भोळारामाचा. भोळारामाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भोळाचं रामाचं शिर जे आहे ते धडापासून वेगळं केलं होतं. शिवाजी महाराजांना ते समजलं की हा उष्टे जे तांबूल आहे ते आपल्या गुरूंना समर्थांना देत असतो आणि म्हणून समर्थाने आज्ञा केली खलबत्त्यासह तो तांबूल घेऊन यावा. आता खलबत्ता म्हटलं तर या भोळारामांचं शिर आहे आणि ते शिर नंतर
स्वतः समर्थाने पुन्हा त्यांच्या त्या धडावर बसवलं आणि भोळाराम पुन्हा जिवंत झाले. आता भोळाराम म्हणतात की ज्यांच्यामुळे मी जिवंत झालो ते मी आता इथे राहून काय करू, म्हणून सीतेसारखाच मी सुद्धा भूमी प्रवेश करेन, असं भोळारामांचं ते म्हणणं आहे. ती पण आठवण या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहिजे सहजपणे. आता या भूमिप्रवेश सीतेने केलेला आहे आणि रामाने बुद्धिपुरस्सर हा जो आपला आवेग आहे, दुःखाचा आवेग आहे, तो आवरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण सीतेचे जे गुण होते ते गुण ध्यायंती रामचरणो विवरम प्रवेशा तच्छ्रुत्वा भगवान रामो काय स्मरंतस्या गुणांस्तांस्तान. त्या सीतेचे सगळे गुण जे आहेत त्याची आठवण रामाला अनेक वर्ष होत गेली. आणि यानंतर दिलेलं आहे की रामाने पुढे 13,000 वर्ष राज्य केलेलं आहे, अखंडपणे रामराज्य स्थापित केलं. आता त्या रामराज्याचा उत्सव आपण आता 22 जानेवारीला मोदींच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. त्यानंतर निवडणुका झाल्या, निवडणुकीमध्ये त्याचे निकाल लागले, 4 जूनचे निकाल लागले आणि पुढे झालं काय, तर त्या ठिकाणी असणारा जो उमेदवार होता त्याला मात्र त्या ठिकाणी हार पत्करावी लागली. आता सगळ्यांना हे आश्चर्य वाटलं, ज्या ठिकाणी एवढं मोठं मंदिर उभं राहिलं त्या ठिकाणीच आपल्या उमेदवाराला हार का पत्करावी लागली. त्याचं कारणसुद्धा हेच आहे की जे रामाला चुकलं नाही ते आपल्याला का चुकेल. त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे अजून तो एक आपल्यासाठी एक धडा आहे की अजूनही पुष्कळ कामं करायची आहेत आपल्याला. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची एक कविता आहे, त्या कवितेमध्ये ते म्हणतात, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. दिवसभर मी चालत राहिलो, संध्याकाळ झाली आणि परत तो वाटस्वरूप पुन्हा म्हणतो की हे चालत राहणं हेच जीवन आहे. चांगली कामं करण्यासाठी अधिकाधिक मला लाभ मिळत जावं, माझं जीवनसुद्धा तसंच होत राहावं. आता या ठिकाणी मग रामापेक्षा वरचढ कोण असू शकेल, कोणीच असणार आहे, भगवंतापेक्षा वरचढ कोणीच असणार नाही. म्हणून त्या रामाने महानारायणाचा म्हणजे भगवंताचा शब्द खरा करण्यासाठी या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं, शुकदेवांनासुद्धा या ठिकाणी जन्म घ्यावा लागला आणि ते आमच्या तुकामाईच्या रूपाने शुकदेवाने जन्म घेतला आहे. म्हणजे अनेक महापुरुषांनी भगवंताच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी या ठिकाणी देहधारण केलेलं आहे. त्यामध्ये आमचे शिवराम स्वामीसुद्धा आले आणि जगन्नाथ बाबा पण आले. आता पुढे या रामांच्या चरित्रामध्ये पुन्हा प्रसंग येतो की ज्यांचे निर्मल यश सर्व पाप नाहीसे करणारे आहे असे ते राम आहेत आणि त्या रामांच्याबद्दल पादांबुजम रघुपतीम शरणम प्रपद्ये असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. का, कारण त्यांनी रामाच्या चरणाचं एवढं वंदन का केलं, कारण की त्या रामाच्या चरणांना अनेक राजे, मोठमोठे राजे जे आहेत ते सुद्धा येऊन आपलं मस्तक आणि आपलं मुकुट त्यांच्या ठिकाणी अर्पण करतात. पदी राघवाचे सदा प्रीत गाजे, बळे भक्त रिपू श्री काम विवाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता त्या काळामध्ये ज्यांनी रामाचे दर्शन घेतलं, ज्यांनी रामाना स्पर्श केला असेल, त्या रामांचा सहवास ज्यांना लाभला असेल, त्या रामांचं अनुयायित्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे, त्या सगळ्या अयोध्या निवासी लोकांनासुद्धा पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, स्वतःच्या विमानात घेऊन साकेत धामाला श्रीराम निघून गेलेला आहे. त्याबरोबर पशु पक्षी वानर हे सुद्धा होतं. आणि अशा रामाच्या चरित्राबद्दल या ठिकाणी पुन्हा एक श्लोक चांगला येतो, पुरुषो रामचरितम श्रवणे रूपधारयन, अनुशंस्य परो राजन कर्मबंधेर विमुच्यते. शुकदेव सांगत आहेत परीक्षित राजाला, राजा, जो मनुष्य आपल्या कानांनी या प्रभू श्रीरामचंद्राचे चरित्र ऐकतो
म्हणजे ऑनलाईन माध्यमातून का असे ना, त्याला सरळता, कोमलता आदी गुणांची प्राप्ती होते आणि तो सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो. प्रत्येकाच्या कर्मबंधनामध्ये जीव अडकलेला आहे आणि त्याचं मुक्तीची जी सोय आहे ती ह्या रामाच्या चरित्रातून आहे, श्रीमद भागवताच्या श्रवणातून आहे. आता परीक्षित राजाने प्रश्न विचारला. परीक्षित राजा, मी नेहमी म्हणतो परीक्षित राजा म्हणजे एक हुशार असा वर्गातला विद्यार्थी आहे. सरांनी शिकवलं म्हणून आपण ते गृहीत धरलं असं नाही, पण त्या प्रत्येकावर चिकित्सा करून पुन्हा प्रश्न विचारणारा परीक्षित राजा आहे. परीक्षित राजा विचारतात, श्रीराम हे आपल्या भावांबरोबर कसे वागत होते? त्यांना 3 आई होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. या तिन्ही मातांबद्दल त्यांच्या ठिकाणी कोणता भाव होता? असे एक एक प्रश्न आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली. शुकदेव सांगतात, त्रिभुवनपती महाराज रामांनी आपल्या भावांना, तिन्ही भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे दिग्विजयासाठी भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण हे निघून गेलेले आहेत आणि ते गेलेले असताना स्वतः मात्र आपल्या अयोध्यावासियांच्या, आपल्या नगरवासियांच्या कल्याणासाठी ते त्या ठिकाणी अयोध्येची देखरेख करू लागले, आपल्या राज्याची देखरेख करू लागले. आता त्या गावातील किंवा त्यांच्या राज्यातील सगळ्यांना जेव्हा समजलं की राम आता परत आलेले आहेत, तर ही नगरी आपले स्वामी आलेले आहे हे पाहून अत्यंत आनंदित झाली. आणि त्याचं प्रतीक म्हणून महाल असेल, गोपुरे असतील, सभागृह असतील, विहार असेल, देवालय असतील, त्यांच्यावर सुवर्ण कलशसुद्धा बसविलेले होते आणि प्रत्येक ठिकाणी पताका फडकवल्या गेल्या होत्या. ते नगर अनेक ठिकाणी पूगई सवृंतई रंभाभी पट्टिकाभी सुवाससाम, ते नगर इतकं सुशोभित केलेलं होतं कारण राम आलेले आहेत आणि ते राजसिंहासनावर बसलेले आहेत. सुपारीचे घोस, केळीचे खांब, सुंदर वस्त्रांच्या पताकाने सजवलेले होते. ज्या ठिकाणी श्रीमद भागवताचा सप्ताह होतो किंवा कुठल्याही ग्रंथाचा सप्ताह होत असतो, त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर ते सभास्थान आहे, ते जे स्टेज आहे, त्या ठिकाणची सगळी आरास जी आहे ती अशा प्रकारची केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता जे नगरवासी लोक होते, जे प्रत्यक्ष रामांचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करत होते, त्या प्रत्येकाने तत्र मुपयुस्तत्र तत्र पौरा अर्हण पाणीहा. पौरा म्हणजे पौरजन म्हणजे रहिवासी, त्या राज्यातील सगळे नागरिक जे आहेत ते राजाला भेटायला येण्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन, अर्हण पाणयाहा म्हणजे आपल्या हातामध्ये भेटवस्तू घेऊन दर्शनासाठी येत होते. आणि प्रत्येकजण हेच म्हणत होते, आशिषो युयुजुर्देव पाहि माम प्राक त्वयो धृताम. ते म्हणतात की महाराज रामाना ते म्हणतात, पूर्वीसुद्धा अशाच प्रकारे आपण वराह रूप धारण केलेला होता आणि त्यावेळेस आपण या पृथ्वी मातेचा उद्धार केलेला आहे आणि तीच पृथ्वी आता आपलं राज्य या ठिकाणी आहे म्हणून ती पृथ्वीसुद्धा आनंदित झालेली आहे. म्हणून त्या पृथ्वी मातेचं सुद्धा आपण पालन करावं असं सगळ्यांच्या मनातला विचार होता. आणि नगरवासी जे आहेत ते आता त्या रामांना पाहण्यासाठी आपापल्या घरावरून, गच्चीवरून, घरदार सोडून गच्च्यावर चढून ते सगळीकडे पाहत आहेत. रामांच्या म्हणजे आपल्या नजरेमध्ये हे रामाचं रूप साठवून ठेवत आहेत. अन्यप्रविष्ट स्वग्रहम ज्येष्ठं वै पूर्वराजभिः अनंताखिलकोशाढ्यम मनर्घ्यो रूप परिच्छिदम. म्हणजे श्रीराम जे आहेत त्यांनी आता पुन्हा आपलं जो मूळ महाल होता, ज्या ठिकाणी त्यांचे पूर्वजसुद्धा राहत होते, त्या महालामध्ये श्रीरामाने प्रवेश केलेला आहे. आता महाल म्हटलं की राजाचा महाल आहे, सगळ्या प्रकारची सोयी आणि सगळं वैभव त्या ठिकाणी होतं. रंगीबेरंगी माळा आहेत, पताका आहे, वस्त्र मण्यांची चमक आहे, उज्ज्वल मोती आहेत आणि सुंदर भोगसामग्री असलेलं सुगंधी धूपदीप लावलेलं आणि सुगंधी फुलांचे अलंकारसुद्धा होते. धूपदीपै सुरभिर मंडितम पुष्पमंडनैः स्त्रीपुंभिः सुरसंकाशैर जुष्टम भूषणैः. आणि जे त्या ठिकाणी स्त्री पुरुष होते ते सुद्धा आपापल्या अलंकाराने सुशोभित असे होते. तस्मिन् स भगवान रामः
स्निग्धया प्रिययेष्टया रेमे स्वाराम धीराणां मृषया सीतया केलः. अशा त्या ठिकाणी त्या महालामध्ये भगवान श्रीराम आपल्या प्राणप्रिय पत्नीसहित सीतादेवी सहित आनंदाने राहत होते. बुभुजेत यथा कालम कामान धर्म पीडयन वर्षपुगान बहुन नृणाम अभिध्याया तांग्री पल्लव. सगळे स्त्री पुरुष आज आपणही ज्यांच्या चरणकमलाचे ध्यान करतो, नेहमी आपण जे ध्यान करतो रामरक्षामध्ये आपण तेच ध्यान म्हणत असतो. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितं सासीतून धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं. सासीतून धनुर्बाणं, स असीतून धनुर्बाण म्हणजे असी म्हणजे धनुष्य आणि धनुर्बाण बाण धनुष्य हे सगळं ज्यांनी धारण केलेलं आहे, जे पद्मासनामध्ये बसलेले आहेत, अशा रामाचं आम्ही ध्यान करतो. आणि मग पुढे म्हणतो ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम. तसं या रामाचं ध्यान करीत आणि ते राम स्वतः कसे आहेत की श्रीराम मर्यादांचे पालन करीत होते. धर्माची मर्यादा, धर्म काय म्हणतो, धर्माच्या आज्ञेचे कधीही त्यांनी उल्लंघन केलेले नाही. आणि म्हणून त्या रामाचं रामराज्य जे आहे ते रामराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य. आणि त्या स्थापनेला कालच्या मुहूर्तावर 351 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि त्या ठिकाणी त्या महालामध्ये श्रीराम सीतेसह ते सगळ्या भोगांचा उपभोग घेत त्या ठिकाणी पुष्कळ वर्षेपर्यंत राहिले आणि त्यांनी राज्य केलं, असं या ठिकाणी या 11व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे रामांच्या अन्य चरित्राचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढचा जो अध्याय उद्याचा, त्यामध्ये आपण आता उद्या 2 अध्याय पाहणार आहोत. रामाचा जे वंश आहे तो वंश म्हणजे सूर्यवंश, त्याचे आपण कथा पाहत होतो. आता पुढे इक्ष्वाकू वंशाच्या राजांचे वर्णन. इक्ष्वाकू हे सुद्धा रामाच्याच कुळातले आहेत. इक्ष्वाकू वंशामध्ये कोण कोण राजे झाले त्यांचं वर्णन आणि त्यानंतर निमी राजाच्या वंशाचे वर्णन, असे 2 वंशाचे वर्णन आपण पाहणार आहोत. आणि हे झाल्यानंतर सूर्यवंशाचे पूर्ण वर्णन या ठिकाणी होतं आणि मग नंतर चंद्रवंशाचं वर्णन सुरू होईल. श्रीमद भागवतामध्ये या 9व्या स्कंदामध्ये मन्वंतरी ईशानुकथा हा त्याचा विषय आहे. आणि म्हणून भगवंताच्या विभूतींचे वर्णन, भगवंताच्या अनेक अवतारांचे वर्णन, त्यांच्या वंशाचे वर्णन, वंश आणि चंद्रवंश हा विषय आपल्या या 9व्या स्कंदाचा जो आहे तो आता आपण उद्या पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आजचा अध्याय थोडासा लहान होता, 36च श्लोक होते आणि उद्याच्या अध्यायामध्ये 16 आणि मला वाटतं 27 श्लोक आहेत. त्यामुळे उद्या आपल्याला 2 अध्याय घ्यायचे आहेत. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वाधुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी की अघहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. ते व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी.
सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रसपीता आरती करी तुझ भगवंता अपार महिम ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।